ए थांबा रे सिरियसली धन्या लय काहीतरी विचार कर. धन्या इकडे बस. ए निल्या तूच लिहिला ना हा मी हेअर आय एम वर्किंग. हा टू हेअर आय एम वर्किंग आहे. हा बोल की काय तुला काय सांगायचं ते पण सांग. हे पण तुझ्या मनातलं शेअर कर. वेअर आहे सध्या तर मी सोलापुरातच आहे. हम्म. सोलापुरात आतापर्यंत मी कंपनीमध्ये होतो ॲप लॅब लिमिटेड म्हणून. ॲप लॅब हां, मुंबईची कंपनी. बर. सेल्फ पासबुक प्रिंटरची. युपीएस वाली युपीएससी नाही, सेल्फ पासबुक प्रिंटर. केवास मशीन नाहीत का आपले जे पासबुक प्रिंटरचे, बँक ऑफ बडोदाचं मेंटेनन्सचं प्रिंटर मशीनचं, पासबुक प्रिंटरचं. काय प्रोफाईल काय एक्झॅक्टली म्हणजे कस्टमर सपोर्ट इंजिनियर म्हणून होतो. कस्टमर सपोर्ट इंजिनियर ना. मशीन बँकेचे जे आता मशीन म्हणजे तो जी मशीन मोठी मशीन ते आपण पासबुक टाकतो का नाही, पासबुकचं ऑटोमॅटिक मशीन आहे ना ती. हिताची जी मशीन होती ती, हिताची आपण ऑटोमॅटिक टाकलं की ओके ऑटोमॅटिक मशीन माणूस ऑटोमॅटिक करतो ते प्रिंटर, पूर्ण ऑटोमॅटिक पेज टर्निंग वगैरे करतं. त्यामध्ये मेंटेनन्सचा एक्सपिरियन्स आहे. हां, मेंटेनन्स हार्डवेअरचं तर आहे माझं, हार्डवेअर नेटवर्किंगचं पण आहे. पण मेन आता ह्यात 8 वर्ष काम केलं तरी मी आता या कंपनीमध्ये. बर आता बघतो मग आता म्हणजे ह्या बँकिंग रिलेटेड लोकांशी कसे संबंध ठेवतात, लोक बाकीचे कसं असतात. ठीक आहे प्लीज सिरियस. वर्स्ट डे असतं म्हणता येणार नाही, पण वर्स्ट डे होता. पण मी त्याला बरोबर टॅकल केल्यामुळे ते वर्स्ट डे झालं नाही. म्हणजे पहिला मला पूर्ण फील्ड चेंज झालं माझं. त्याला इलेक्ट्रॉनिक्स होतं, मग ॲटोमोबाईल झालं, परत मग मेकॅनिकल झालं, परत जॉब करता करता नेटवर्किंगमध्ये घुसलो. नेटवर्कमध्ये घुसल्यानंतर मला जॉबच मिळत नव्हते पहिला. मग ते मी थोडंसं प्रयत्न करून हे करून तो जो पॅच होता माझा एकदम डिप्रेशनलाच होतो मी जॉब मिळेपर्यंत. मग मला जॉब लागला, त्यानंतर जवळ डिप्रेशनच्या बाहेर आलो मी. तेच माझं वस्तू म्हणतो. रिलायन्समध्ये नाही रिलायन्सच्या एअरटेलच्या आधी एअरटेलमध्ये होतो त्याच्यात. मोमेंट घरात सगळ्यांना वाटत होतं पहिली मुलगी व्हावी. बर ती ज्यावेळेस मुलगी झाली आणि जरा तब्येतीने वीक होती, एवढी अशी हालचाल करत नव्हती, बोलत नव्हती जास्त. मग 5-6 महिने झाल्यानंतर ती व्यवस्थित झाली ती, आणि ती लय आवडती मला मुलगी. काय नाव आहे? विभा. विभा. 3 cheers फॉर विभा. हर्ष. एवढा बोला. हर्ष 6वीला आहे, बरं. विभा 4थीला आहे. विभा 4थीला आहे. व्हेरी गुड. खतरनाक. माय अचिव्हमेंट टिल नाव. वा काय अचीव्ह केलं आयुष्यात सांग मला आता. निल्याबरोबर बसलो. मोठं काहीतरी घे. एक मिनिट. पेपर काय घेतो मोठं काय. एक मिनिट. कोविडनंतर बाबा माझे वीक झाले होते, खूप वीक झाले होते. त्यांना अस्थमाचा 48 इयर्सचा ऑलरेडी त्रास आहे, हार्टचा प्रॉब्लेम. म्हणजे त्यांना कुठला आजार नाही असं नाही आहे. ते डिसेंबरमध्ये माझ्याकडे आले आणि इथून आले आणि मस्ती केली. मी नेऊन त्यांना सोलापूरला सोडलं. सोलापूरला गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी आपलं उत्कर्ष जुनं हॉस्पिटल आहे ना, तिथं त्यांना ॲडमिट केलं. तिथं ते पूर्ण बेशुद्ध होते. आणि मग त्यातनं पण डॉक्टरांची परमिशन घेऊन मी त्यांना मुंबईला आणलं. लिटरली तिथून जसलोकमध्ये जाऊ सर, म्हणजे तू जसं बोलला म्हणजे की मला शुद्ध नव्हतं. मी कसं जसलोकला त्यांना गेलो, पण माझे गुरु म्हणा किंवा माझा भाऊ, आमच्या घरातल्यांचा सपोर्ट, माझ्या वडिलांना आम्ही तिथनं व्हेंटिलेटरवरनं काढून 12व्या दिवशी आम्ही परत आमच्या घरी घेऊन आलो. मला वाटतं माझ्या आयुष्यातली खूप मोठी आठवण. आज माझा सपोर्ट म्हणजे माझा भाऊ आणि माझे वडील. त्यामुळे सिक्रेट म्हणलं, सिक्रेट नाही. उघड्या म्हणून नेल्या. ए 2 घे की, मान आहे तुला. माय व्हॅल्यू मोस्ट इन माय लाईफ. ए निल्या अजिबात माझं नाव आहे. तू तुझं पर्सनल बघ. माय व्हॅल्यू म्हणजे देवाच्या कृपेने मला इतके मित्र मिळाले ना. ती काय SSP मध्ये काय हे होती का? नाही इतके मित्र मिळाले ना आयुष्यामध्ये. म्हणजे मी कधी विचार केला नव्हता की मला हकलते. मित्र असे मिळाले ना, म्हणजे शाळेतले मित्र असू दे, डिप्लोमाचे, इंजिनिअरिंगचे, त्याच्यानंतर मुंबईत आलो तेव्हा विप्रोचे, एक जुनी कंपनी होती छोटी तिथले, आणि आता सध्या कॅपजेमिनी आहेत तिथं. म्हणजे मिनिमम 1,500-2 हजार तर असे जिवलग मित्र आहेत की मी ज्यांना व्हॅल्यू करतो आणि जे माझ्यासाठी खूप प्रिशियस आहेत.
ओके नेले तू पण सगळ्याशी चांगला बघतो तुझ्यामुळे झाले असं नाही, एकत्र राहिले हां नाही माझ्यामुळं नाही बाळ्यामुळं आणि मण्यामुळं ऑनेस्टली आणि धन्या धन्यवाद. म्हणजे हे सुरुवात लोकं कोणी इतके तूच पहिले- केली ना सुरुवात केली कारण आपण भेटतच नाही आहे आता काय की जेव्हा म्हणजे मी तुला सांगतो एक इव्हेंट सांगतो की आई गेली जानेवारीमध्ये मी आई क्रिटिकल झाली घरामध्ये मी ॲम्ब्युलन्स बोलवली आणि एका मित्राला फोन लावला 10 जण आले बे क्रिटिकल आहे मला सांगायला तयार नाही आईची डेथ झाली म्हणजे तिथून शेवटी आईचा विधी रात्री काहीतरी उशीर झाला आम्हाला जायला पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना इतके मित्र होते ना म्हणजे माझे काका मामा सगळे आले होते ते लोक म्हणले की अरे यार म्हणजे आम्हाला काही करूच दिलं नाही एवढं तुझ्या मित्राने काम केलं म्हणजे हे जे आहे ना हे अनरिटर्नेबल आहे यू कांट रिटर्न दिस म्हणजे त्या लोकांनी तुला जी रिस्पेक्ट दिली आहे ना एक मोमेंटला त्यासारखी रिस्पेक्ट कोणीच नाही दिली आणि ह्याच इव्हेंटला नाही म्हणजे सगळ्या इव्हेंटला मित्र उभे राहिले म्हणजे मी जेव्हा कोर्ट मॅरेज केलं मुंबईमध्ये अरे दोघांना मी फोन लावला होता 50 जण आले ते इथं फक्त दोघांची सही लागते पहिला म्हणलं दोघं कोणतं राहते 2 जण आले सही केली 50 जण होते बाहेर म्हणजे ही जी तुझ्यासाठी अचिव्हमेंट आहे ना की डिप्लोमा केला ऐक बे निल्या कुठल्या साईडचं केलं 1 वर्ष डबल डिप्लोमा केला इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बार्शीला आणि ते संपता असं कळलं की तसं काय नसतं बी करावं लागतं मग 2 वर्ष मग 2 वर्ष SIT रोका नावाची एक वेगळीच केलं आणि कॅश रजिस्टरची कंपनी होती तिथं ज्युनियर सेल्स मॅनेजर म्हणून काम केलं त्यानंतर WITला बी केला ते 3 वर्षाच्या बीला 5 वर्ष लागले फक्त कमी लागले मग कमी लागले तसे फाउंडेशनवर नाव नाही आलं तुझं मग आमच्याकडे असे मेंबर आहेत ज्यांचं दगडावर नाव आहे आणि बाकी तिथे कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे खूप अचिव्हमेंट केल्या आणि त्यानंतर पुण्याला आलो त्यानंतर मध्यंतरी म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर UPS इन्व्हर्टर स्टॅबिलायझर्सचं मार्केटिंग सेल्स करत होतो सोलापूरमध्ये ते 1.5 वर्ष केलं त्यानंतर पुण्याला आल्यानंतर मायक्रोसॉफ्टची एक ERP आहे डायनामिक्स X म्हणून त्याच्यावर 1 वर्ष काम केलं पण ते कळलं की आपल्याला डेव्हलपमेंट आपल्याला न जमतंय ना आवडतं तर ते सोडलं त्यानंतर CCA आणि MCSA करून मग नेटवर्किंगमध्ये आलो आणि म्हणजे ॲक्च्युली असं आहे की खूप बऱ्याच डिफरंट याच्यामध्ये फील्डमध्ये काम केलं 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष आणि हे ऐकायला तसं सोपं वाटतं पण ते इट वॉज अ स्ट्रगल बेसिकली लोकांनी काय काय बोललंय हां इट वॉज अ स्ट्रगल ॲट दॅट टाइम पण आता बाय गॉड्स ग्रेस ऑल इज वेल तुमच्यासारखे मित्र आहेत म्हणजे बाकी चालू असतं बाकी काय नाही म्हणजे पर्सनल लाईफमध्ये परमेश्वर कृपेने आर्थिक हे कधीच नव्हतं आणि नसणार आहे पण जे इंटरनल स्ट्रगल म्हणतो ना आतमध्ये स्वतःचं वैयक्तिक फाईट ते वेन थ्रू अ लॉट पण ऑल इज वेल नाव व्हेरी गुड म्हणजे वर्कआउट बरेच ते डबल डिप्लोमा ते तुम्हाला कोण सांगितलं दोन लेबल लावून सांगितलं असेल तुला जे पाहिजे चिठ्ठी घे सगळं वाचण्यात आमच्याकडे असंच असते सगळ्या चिठ्ठ्या वाटते ज्या केला का डायरेक्टर व्हायचं सोडून तू बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की अचिव्हमेंट काय केलं काय बऱ्याच ठिकाणी म्हटलं अचिव्हमेंट ही गोष्ट अशी आहे ना तुम्ही असं पर्टिक्युलर एका फील्डमध्ये सांगू शकत नाही मोजमाप लावू शकत नाही की काय केलं तू पैशाच्या बाबतीत काय अचिव्हमेंट केला असं म्हणायचं झालं तर ते वेगळं होईल बरोबर कॉलेज लाईफमध्ये काय केलं ती लाईफ तिथलं अचिव्हमेंट वेगळं होईल किंवा मित्रसंगतीत किंवा घरातले रिलेशन्स तुमचे सामाजिक जे काही रिलेशन्स तिथे काय अचिव्हमेंट काय केलं असं म्हटलं तिथे प्रत्येक ठिकाणी सांगणं थोडंफार अवघड होतं आहे पण एक गोष्ट अशी आहे मला सांगू वाटते ती अशी की मरेपर्यंत अचिव्हमेंट नावाचा प्रकारला मागच लागलंच असतं ते तर आहे व्हेरी ट्रू मी आज हे केलो यू आर जस्ट ऑन एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ पण परत वाटतंय की नाही रे अजून हे राहिलं. बऱ्याच ठिकाणी राहिलं. बऱ्याच ठिकाणी राहिलंय की अजून हे अचिव्हमेंट हे केलं
आणि जिथं बघतो तिथे वाटतं की हे आपलं अजून काहीच नाही केलं आपण. बरोबर. एखाद दुसऱ्या आणि बऱ्याच ठिकाणी असे पॉईंट येतात की कम्पेअर केलं आणि डायरेक्टली इनडायरेक्टली आपण आपल्या मनालाच विचारतो. कम्पेअर म्हणजे काय इन द सेन्स दुसऱ्याशी नाही, त्या फील्डमधलं अचिव्हमेंट, सॅटिस्फॅक्शन. त्यांनी इथंपर्यंत गेला, मग अचिव्हमेंटच्या बाबतीत मग कम्पेअर कसं करायचं? मग तिथे एक मन खात राहते, मग ती अचिव्हमेंट राहिली मागं. मग असं बऱ्याच ठिकाणी कसं होतं की करता करता एवढे दिवस, इतके वर्ष गेले, कुठल्याच बाबतीत अचिव्हमेंट नावाचा प्रकार जे म्हणतो फिक्स नाही येतो. फिक्स नावाला राहिलंच नाही राहिलं, की अजून बरंच करायचं होतं. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक फील्डमध्ये मित्र भेटत गेले, रिलेशन वाढत गेले, शब्दाला शब्द जुळून घेत गेलो. हे अचिव्हमेंट करताना असं वाटलं की अजून लईच करायचं आहे आणि अजून तिथं आपण फार कमी पडतो. आणि आपल्यामुळं असं कुठंतरी कोणाला तरी काहीतरी महत्त्वाचं द्यायला पाहिजे होतं, ते अजून आपण देऊ शकतो. ती एक अचिव्हमेंट नेहमी मरेपर्यंत राहणार. संस्कृत मध्ये बोललो. मला जे हवं ते मिळालं का? नाही बोल, काय नाही मिळालं, काय पाहिजे होतं? सगळं मिळालं मला. वडील वारल्यानंतर सगळ्या गोष्टी दाखवल्या परिस्थिती मला. व्हॉट आय लाईक मोस्ट. व्हॉट आय लाईक स्पेसिफिक नाही असं. नाही असं नसतं रे. काय ना काय आवडत असते माणसाला की येस, एक नाही 10 गोष्टी सांग की हे मला आवडतात, हे केलं ना मला मनापासून आनंद मिळतो. कशाला पाहिजे? काहीतरी असेल जे केल्यावर तुला आनंद हे केलं की मला आनंद मिळतो. बस. एखादी व्यक्ती असेल, झालं का तुमचं? बोलूया. बोल. आता काय म्हटलं, आनंद. आनंद म्हणजे काय, एखादी गोष्टीकडनं आपण काय होतो, जरा सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, ही गोष्ट आपण करतो है ना. तर हां, त्या ऐकायला सॅटिस्फॅक्शन ते नाही. तर प्रत्येक वयाच्या एक स्टेजला ते तुमचा आनंद वेगळा असतो. बरोबर ना. लिहून ठेवा रे, आई घालायला लिहून ठेवा शब्द माझे, भिंतीवर लावा तुम्ही तुमच्या. तुझ्या आत्मचरित्रात लिहिले आहे. याने आत्मचरित्र काढणारे कळव्या. कळम्याचं काय, मी आणि माझा संघर्षच फक्त. मी आणि माझा शनिवारचा संघर्ष आत्मचरित्राचं नाव आहे त्याच्यात. आनंद काय होता, आता लहानपणापासून आपण जेव्हा स्कूलमध्ये वगैरे जातो, ॲटलिस्ट 10वीपर्यंत नॉर्थ कोटमध्ये. नॉर्थ कोटमध्ये, त्यावेळेसचं काय होतं, क्रिकेट एक होतं की बाबा क्रिकेटमध्ये आपण काहीतरी करिअर करू. त्यावेळेस जरा व्यवस्थित होती, पण घरचे म्हटलं की पहिला अभ्यास कर. म्हणजे ते क्रिकेट खेळणं, फिरणं हे एक आनंद होतं. मग 95 नंतर डिप्लोमा 3 वर्ष, हे निल्या, हे दत्त्या, यांच्याबरोबर टाइम स्पेंड करणं हा आनंद. बिना व्यसनी ते आनंद होतो. बरोबर. टार्गेट काय होतं की बाबा, नीला काय म्हटलं होतं की जर तुला इंजिनिअरिंगला पाहिजे तर पॉलिटेक्निक फायनलला फर्स्ट यावं लागेल. मग हे ऐकल्यावर अभ्यास करून मी अभ्यास करायचो, बाकीचं काय करायचं मला माहिती. मग ते फर्स्ट येणं किंवा हे फ्रेंडशिप घेणं, तो आनंद होता. म्हणजे एकदम काय म्हणतो, एकदम क्लीन प्युअर म्हणतो ना, तो आनंद होता. त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग केलं, तो आनंद वेगळा, अभ्यास करणं. पण दुसरं काय ऑप्शन नाही ना, सोलापुरात काय करणार. ह्याच्याबरोबर नको ते पिक्चर बघितले, हे बघायला 10 रुपये तिकीट मी मीच काढायचं. सायकल गाडी कुठं लावायची, दत्त्याच्या वाड्याच्या खाली थिएटरात. दत्त्या काय रूम एंट्रोल झाला खाली. काय झालं दत्त्या? अरे बघतो वाड्यामधलं वाड्यातले झोलक तुझ्या. बरोबर. म्हणजे तो आनंद वेगळा होता. इंजिनिअरिंग पण बाहेर नंतर जे कॉलेजमधनं बाहेर पडली गोळा, त्याच्यानंतर